नमस्कार. विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला मी सर्व तुम्ही 12वीत शिकत असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा जो हा वेबिनार आहे, या वेबिनारमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे, विभागीय संचालक चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभाग, ज्या कोल्हापूर विभागामध्ये आपण आज सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी बोलत आहोत. जे विद्यार्थी 12वी 2025ची बोर्डाची परीक्षा देणार आहेत आणि त्याच्यासोबतच जेई मेन्स, MST-CET आणि काही समकक्ष इंजिनिअरिंगच्या फील्डशी रिलेटेड परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी आपण आजचं हे सेमिनार ठेवलेलं आहे. या सगळ्या कार्यक्रमाचा उद्देश 2 अँगलने, एक, तुम्ही सर्व विद्यार्थी आणि पालक आपल्यासोबत नोटपॅड किंवा कागद असेल तर तो ठेवलात सोबत, तर निश्चित पद्धतीने तुम्हाला काही मुद्दे लिहून घेता येतील. या बोलण्यामध्ये साधारणतः 20-20 मिनिटाचे 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट मी तुमच्यासोबत जे मुद्दे बोलतोय त्याच्यामध्ये हाऊ टू रिवाइज 11th सायन्स विथ 12th, देन a role for getting the good score by the students and then by the parents, and then after completion of my talking, Professor S.J. Patil, who is looking after as academic coordinator of CHATE, he is going to give to you guidance, means तुम्हाला ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स याच्यामध्ये JEE-CET मध्ये तुमचा स्कोअर कसा चांगला होईल त्याच्यासाठी व्हॉट विल बी द प्रिकॉशनरी पॉईंट्स ॲज फार एज बोथ द इयर्स इज कन्सर्न, असे 2 पार्ट. विद्यार्थी मित्रो, मी तुम्हाला सुरुवातीला तुमचं सगळ्यांचं आणि पालकांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की नुकतंच 2024चा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये जे चाटेचे स्टुडंट्स आहेत, नीटची परीक्षा, JEEची परीक्षा, CETची परीक्षा, जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. तो तुम्हाला यासाठी सांगतोय की तुमच्या खांद्यावर आता 2025ला ती जबाबदारी येऊन पडलेली आहे. तुम्ही ज्या ज्या शाखेमध्ये शिकत आहात तिथे तुम्ही 10वीला खूप चांगला अभ्यास केला असतो. आता 11वीचं तुमचं संपूर्ण, तुम्ही जवळ जशी जशी पुढे परीक्षा येत राहते, कारण तुम्हाला माहिती JEE मेन्सचा डिसेंबर एंडला किंवा जानेवारी 1st वीकमध्ये फेज 1 होतो. आणि म्हणून पहिला पॉईंट आहे, रिवाइज 11th सायन्स सिलेबस व्हेरी सिन्सिअरली विथ कन्सर्न एक्झाम पॅटर्न. म्हणजे JEE मेन्सची परीक्षा असेल तर त्याचा प्रिव्हियस 3-4 परीक्षांचा जर अभ्यास केला तुम्ही डाउनलोड करून, तर तुम्हाला लक्षात येतं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती की NCERTचे सिलेबस, CBSEचा सिलेबस सगळ्यांकडे टेक्स्ट आहेत, 11वी आहे, 12वी आहे. CETमध्ये इंजिनिअरिंग एंट्रन्ससाठी तुम्हाला माहिती 20% 11वीचा सिलेबस आहे, 12वीचा सिलेबस आहे 80% PCMचा. त्या दृष्टिकोनातून तुमचं डेली प्लॅनिंग, त्या दृष्टिकोनातून तुमचं रिव्हिजन प्लॅनिंग, त्या दृष्टिकोनातून तुमचं रीडिंग प्लॅनिंग, वेनेवर तुम्ही जेव्हा आपल्या अकॅडमिक, आपल्या क्लासमध्ये असतात तेव्हा तुमचा नुसता फिजिकल प्रेझेन्स नको तिथे. युअर इन्व्हॉल्वमेंट अँड ॲटिट्यूड शुड बी देअर. दॅट इज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड की यार मुझे हे करणं आहे, मला हे करायचं. 10वीतले तुम्ही 11वीत आलात, 11वीत आता तुमचं ग्रास्पिंग जबरदस्त वाढलेलं असतं, तुमची अंडरस्टँडिंग वाढलेली असते. पण आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की जशी जशी मुलं 12वीत पुढे पुढे जातात तसं अभ्यासाशिवाय, अर्थात काही विद्यार्थी ह्याला अपवाद आहेत, काही मुलं अभ्यास इतर गोष्टींमध्ये जास्त इन्व्हॉल्व होतं. मे बी तुमच्यापैकी कुणी नसावं,
बरोबर आहे. तुम्ही सगळे अभ्यासाच्या दृष्टीनं तुमच्यामध्ये आलेली अभ्यासाची जी काही सखोलता आहे, डेप्थ आहे, ती युटिलाइज करण्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणजे काय होईल की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही 11वीत जेव्हा इंटर केलं तेव्हा तुम्हाला फिजिक्स समजायला अवघड जायचं, ते आता जात नाही. तुम्हाला केमिस्ट्री मॅथमॅटिक्स समजायला अवघड जायचं, ते आता जात नाही. कारण तुमची अभ्यासाची डेप्थ टीचरांच्या टीचिंगसोबत, तुमच्या सेल्फ स्टडीसोबत, तुमच्या प्रॅक्टिससोबत अटॅच झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, आता फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे, कॉम्बिनेशन, जेई मेन्सचा सिलेबस सगळ्यांना माहिती. असं आहे का जेई मेन्स किंवा जेई ॲडव्हान्सचा सिलेबस आपल्याला माहीत नाही आणि मग आपली परीक्षा कुणीतरी घेतंय आणि मग आपल्याला कुणीतरी चेक करतंय? नो, तुम्हाला सगळ्या गोष्टी नोन आहेत. जेई मेन्सचा पॅटर्न नोन आहे, जेई ॲडव्हान्सचा पॅटर्न नोन आहे, देन MSc-CETचा पॅटर्न नोन आहे. इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या ज्या काही तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवलेल्या आहेत रॅदर दॅन दिस, याच्याशिवायच्या ज्या काही कोर्सेस आहेत त्या प्रायव्हेट असतील, नॉन प्रायव्हेट मीन्स नॉन गव्हर्नमेंट ओरिएंटेड असतील, गव्हर्नमेंट ओरिएंटेड असतील, एव्हरीवेअर कॉमन एंट्रन्स टेस्ट का आहे? बिकॉज दे वॉन्ट टू चेक युअर कॅपॅबिलिटी, ॲबिलिटी, अंडरस्टँडिंग अँड डेप्थ ऑफ द कंटेंट, डेप्थ ऑफ द सब्जेक्ट. बिकॉज जे तुम्ही सगळे प्रोफेशनल एज्युकेशन घेऊन इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये किंवा तत्सम ब्रांचमध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जाऊ इच्छिता, स्टेट लेवलच्या पुढे जाऊ इच्छिता, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एंट्रन्स एक्झाम हा एक पार्ट आहे. नो डाऊट तुम्ही अभ्यास करत आहात, तुमचा परफॉर्मन्स आमच्यापर्यंत येतो आहे, आम्ही तो बघतो आहोत, त्या पद्धतीनं करेक्शन्स करतो आहोत. पण हे सगळं करताना तुमच्यासोबत 11वीत जे तुम्हाला सांगितलेलं आहे, कुठल्या टेक्स्टबुक, कुठल्या रेफरन्स बुक्स, किती प्रॅक्टिस करायची, किती असाइनमेंट सोडवायच्या, ही प्रत्येक गोष्ट शेवटच्या क्षणाला पेपर होईपर्यंत आपल्यासोबत ठेवायची. त्याच्यामुळं ऑल द फ्रेंड्स नीट लक्षात घ्या की काळ, काम आणि वेळ, द पिरियड विच इज इन युअर हँड, देन द स्पीड विच इज रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन, आणि मग त्याच्यासाठी तुम्ही किती काम तुम्हाला करायचं आहे, फिजिक्स किती टॉपिक्स आहेत. कारण जसं जसं आता पुढे जातो आपण तसं तसं सिलेबस तेवढाच असतो, परंतु वेळ कमी होत जातो. आणि म्हणून अभ्यासाची गती वाढवावी लागते, प्रॅक्टिस असेसमेंट वाढवावं लागतं, स्वतःमधल्या डाऊट्स कमी 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 करत जावं लागतं. म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही गेलात, अर्थात ह्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी स्टुडंट्स जेव्हा करत असतात तेव्हा पॅरेंट्सनी या पुढच्या पिरियडमध्ये थोडंसं आईवडिलांपैकी एकानं, ज्याला आम्ही पॅरेंटिंग म्हणतो, एक्झाम ओरिएंटेड पॅरेंटिंग, कारण तुम्हाला जे यशस्वी व्हायचं पाल्याला त्याच्यामध्ये पालकांची भूमिका ही केवळ संगोपनाची नसते. पॅरेंटिंग मीन्स प्रमोटिंग द थिंग्स प्रॉपरली. म्हणजे आपल्या पाल्याला चलो 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 कमावून 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 करणं खूप गरजेचं असतं. कारण जी अभ्यासू मुलं आहेत तुमच्यासारखी सगळी, ती बऱ्याचदा डिस्टर्ब होतात, थोडे मार्क्स कमी पडले, थोडा स्कोअर कमी आला. आणि म्हणून म्हणजे पालकांना माझी विनंती आहे की तुम्ही त्याला नेहमी मोटिवेशनमध्ये ठेवा. कारण मोटिवेशन हे आंघोळीसारखं असतं, रोज करावं लागतं, नीट लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना निश्चित पद्धतीनं पालकांना जागरूकपणा काय ठेवायचा आहे. जेईची परीक्षा आहे, गेल्या 5-6 वर्षातले पेपर्स आहेत, त्याच्या आधीचे AIEEEचे पेपर आहेत, नीट लक्षात ठेवा. तुम्हाला 10 वर्षाचे पेपर काढल्यानंतर त्याच पॅटर्ननं स्टडी करायचं, जो पॅटर्न आपल्याला ॲडॉप्ट करायचा आहे, ज्याच्यावर परीक्षा द्यायची. बऱ्याचदा होतं काय, आपल्या क्लासमध्ये असेल, कॉलेजमध्ये, अकॅडमीमध्ये असेल, एखाद दुसरा प्रश्न तुमचा चुकतो, तुम्ही त्याला निग्लेक्ट करू नका. कारण आपल्याला प्रत्येक वेळी जे सक्सेस करायचं आहे, मिळवायचं आहे, आपली जी ड्रीम मार्कशीट आहे, आपण मागच्या वेळेस बोलताना त्या ठिकाणी वेलकममध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जेई मेन्समध्ये समजा इफ यू आर बिलॉंगिंग फ्रॉम ओपन कॅटेगरी ऑर रिझर्व्ह कॅटेगरी, वॉट एव्हर कॅटेगरी यू बिलॉंग्स टू, त्याच्यात 10% कट ऑफमध्ये ॲड करून आपलं टार्गेट ठेवावं लागतं. मिनिमम, मॅक्झिममला काय प्रश्नच नाही, तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. आणि मग त्याच्यातनं तुम्हाला पुढं जायचं असतं. त्याच्यामुळं एम अँड ऑब्जेक्ट ऑफ द प्रोजेक्ट
तुमचं जर कुणाचं आत्ता काही डिसाईड नसेल तर तुम्ही ज्या कॅटेगरीतनं ॲडमिशन क्लेम करणार आहात त्याच्यामध्ये तुमचं प्रॉपर कट ऑफ गेल्या 2 वर्षातलं माहिती असतं तुम्हाला, त्याच्यात 10-15% ॲड करून ते तुमच्या ड्रीम मार्कशीटचं टार्गेट असलं पाहिजे, म्हणजे तुमचं ते टार्गेट असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग प्रत्येक टेस्टमध्ये, मग ती फुल लेंथ टेस्ट असेल, क्वार्टर सिलेबस असेल, हाफ सिलेबसवर असेल, 75% सिलेबसवर असेल, त्या प्रत्येकमध्ये तुमचा तो ॲटिट्यूड पाहिजे. आणि मार्क्स जेव्हा तुम्हाला मिळत असतात तेव्हा त्याच्यामध्ये वीक टू वीक ग्रोथ झाली पाहिजे, नीट लक्षात घ्या. अर्थात माझ्या पुढे नंतर जे सर बोलणार आहेत, ए जे पाटील सर, ते तुम्हाला विषयवार काही हिंट्स देणार आहेत, काही ट्रिक्स देणार आहेत, की ज्या ट्रिक्स तुमचा स्कोर, कारण आजच्या आम्ही सेमिनारला ह्या टायटलच दिले की हाऊ टू गेट मॅक्सिमम स्कोर. म्हणजे इट इज अंडरस्टूड की यू आर स्टडीड पर्सन, तुम्ही अभ्यासू आहात, तुम्ही अभ्यास करत आहात. फक्त तो अभ्यास करताना तुम्हाला ट्रॅकवर ठेवणं, तुम्हाला स्पीडअप करायला लावणं, तुमच्या अभ्यासामधल्या परफेक्शन्सकडे, या लॅक्युनीजकडे लक्ष शोधणं. आणि हे करताना पालकांनी पालकत्वाची, पॅरेंटिंगची भूमिका, ज्याच्यामध्ये पाल्याला कंटाळा येतो बऱ्याचदा, वेळेत त्याला उठवा, त्याच्या लिव्हिंग स्टँडर्डकडे नीट लक्ष द्या, त्याच्या आहाराकडे नीट लक्ष द्या. कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करताना, बघा आज 16 जुलै आहे, इथून जर काउंटिंग केलं आपण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, टेंटेटिव्हली या 150 दिवसांमध्ये जे मेन्स फर्स्ट फेजकडं जायचं. आणि मग फर्स्ट फेजला गेल्या वर्षी मी थोडंसं लक्ष घातलं होतं, पोरांच्या कंप्लेंट काय आल्या, नाही आमचा स्कोर असं झालं नाही, आता दुसऱ्या फेजला करू, तिसऱ्या फेजला करू. तिसऱ्या फेजला असं काही फारसं त्याच्यामध्ये म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही, नीट लक्षात घ्या. कारण तो अटेम्प्ट जो असतो तो तुम्हाला 2 कशासाठी ठेवलेले आहेत, तुमच्या कॉन्फिडन्सला डेव्हलप करण्यासाठीच ठेवलेले आहेत. परंतु तुम्ही फर्स्ट अटेम्प्टलाच स्कोरिंग करा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदाच स्कोर तुमचा समजा 99 समथिंग झाला, तुम्ही क्वालिफाय झाला, जे ॲडव्हान्सचा अभ्यास करायला वेळ मिळतो, पुन्हा चान्स घेत बसून होईल का नाही आपण क्वालिफाय होऊ, याच्यात जायचीच गरज नाही. कन्सिडर युअर सेल्फ की यार एक ही चान्स मुझे मिळणार आहे. CETत असतो तसं, नीट लक्षात घ्या. तिथे 2दा परीक्षा नाही होत, JEE मेन्समध्ये 2 चान्सेस, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमधला जो JEE मेन्सचा चान्स आहे, फर्स्ट अटेम्प्ट ज्याला म्हणतो आपण, त्या दृष्टीनं अभ्यासाला लागा. दोज हू आर इंटरेस्टेड ऑन नॅशनल लेवल, बिकॉज तुम्हाला माहिती JEE मेन्समधनं 15% सीट सगळ्या गव्हर्नमेंट एडेड आणि गव्हर्नमेंटच्या सीट इंजिनिअरिंगमधल्या भरल्या जातात. त्याच्यानंतर त्यातली क्वालिफाय मुलं JEE ॲडव्हान्सला जातात, त्याच्यानंतर त्यांचं NIT, IIT किंवा IIIT हे सगळे प्रवेश होतात. त्या प्रवेश प्रक्रिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील तर ते अपलोड करून घेऊन स्टडी करा. कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर स्पर्धेचे नियम पाळावे लागतात. JEE मेन्समध्ये काय नियम आहे, पहिला पुट इट, तुमचं टार्गेट तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठीचं, मग त्या टार्गेटनुसार किती पेपर प्रॅक्टिस करायची, किती असाइनमेंट सोडवायच्या, किती डाऊट्स विचारायचे, किती प्रॅक्टिस करायची, हा सिक्वेन्स आहे तुमचा. ज्या सिक्वेन्समध्ये ऑलरेडी तुम्हाला 11-12 दोन्ही वर्षाचा जो प्रिस्क्राईब सिलेबस आहे JEE मेन्सबद्दल, MST CETला थोडंसं 20-80 आहे, नीट लक्षात घ्या. आणि मग याच्यासोबत बोर्ड क्वालिफाय एक्झाम जे आहे 75 किंवा 70% तुमचं जे असेल त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं असतं. कारण काही केसेस गेल्या वर्षी 2 वर्षात अशा झाल्या की दे गॉट द सिलेक्शन, मीन्स क्वालिफाय झाले पण बोर्डात डिस्क्वालिफाय झाले, अशा सुद्धा काही केसेस होतात. त्याच्यामुळं डोंट इग्नोर दॅट सिलेबस अँड दॅट एक्झाम सिस्टम. अर्थात तो सिलेबस, ती एक्झाम सिस्टम काही तुम्हाला लॉस देणारी नाही, फक्त नेचर ऑफ एक्झाम आणि या गोष्टी जरा नीट सिरियसली बघितल्या पाहिजे. तुम्ही चाटेमध्ये अकॅडमिक किंवा क्लासमध्ये शिकत आहात, काही मुलं आज ऐकत असतील की जी नाहीच चाट आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे टेस्ट सिरीज किंवा क्रॅश कोर्स वगैरे अशा प्रोव्हिजन्स आहेत, तेही जॉईन होऊ शकतात. मित्रहो, मी आज जे जे मुद्दे सांगितले ते मुद्दे मी तुम्हाला व्यवस्थित पुन्हा एकदा नीट रिपीट करतो. पहिला मुद्दा माझा होता, तुम्ही 11वीचा JEE मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू सिलेबस सतत प्रॅक्टिसमध्ये ठेवा. जो झालेला आहे 12वीतलाही झालेला असेल, कारण त्याला 11वी-12वी म्हणतच नाही, त्यांनी 2 वर्षाचा फिजिक्सचा एवढा सिलेबस, केमिस्ट्रीचा एवढा सिलेबस, त्याला मी असं म्हणेन की झालेला सिलेबस रिवाईज करत राहणं, प्रॅक्टिस त्याची एक्झाम ओरिएंटेड करत राहणं आणि त्याला आता स्पीडअप करणं. म्हणजे पुढे जरी आपला अभ्यासक्रम तेवढाच राहिला आणि जरी वेळ कमी होत गेला तरी आपण त्याच्यामध्ये कुठे मागं पडत नाही. कारण इट्स अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस, इट्स अ मॅटर ऑफ त्याच्यामध्ये तुमच्या डाऊट्स करेक्ट करणं, त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्फिडंट करत राहणं.
आणि मग हे सगळं करताना प्रिव्हियस स्टोरी जी आहे एक्झामची AIEEEची आणि JEE मेन्सची ही तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये सगळीकडे दिसेल. रेफरन्स बुक्स असतात, त्याच्यानंतर टेक्स्ट बुक NCERTचे CBSEचे, त्याच्यानंतर स्टेट बोर्डचे, आणि तुम्ही जिथे आत्ता आहात तिथे तुमची फ्रेंडशिप वाढलेली असते. या फ्रेंडशिपमध्ये जास्त कुठं न इन्व्हॉल्व होता स्वतःला इथून पुढचे जेवढे टाईम आपल्या हातात आहे, वेळ हातात आहे, त्याच्यासाठी असं कन्सिडर करा की आय एम द ओनली पर्सन की ज्याच्यामध्ये मला कुठेही डिस्टर्ब व्हायचं नाही. मगाशी मी सांगितलं की तुम्हाला स्पीड आलेला असतो. जसं आपण गाडी चालू केली एकदम आपण 80वर किंवा 90वर नाही जात, आपण 40-50 करत करत आणि मग स्पीड पकडतो आणि गाडी कॉन्स्टंट आपण व्यवस्थित चालवतो, कुठेही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. तुम्हाला स्पीड आला, तुम्हाला नॉलेज येत आहे, तुमच्या अभ्यासामध्ये गती आली, आणि हे सगळं करताना जरी तुमचे मागचे काही डाऊट्स असतील तरी ते नोट करत चला, ते नोट करून विचारत चला. त्यावेळेस शिकवलेला डिसेंबरमधला डाऊट आता कसा विचारायचा, जानेवारी-फेब्रुवारीतल्या डिफिकल्टी आत्ता कशा विचारायच्या, असं कुठंही स्वतःला अंडर एस्टिमेट करून घेऊ नका, स्वतः काही रॉंग इम्प्रेशनमध्ये जाऊ नका. कारण आपण मुळात अभ्यास करतोय परफेक्शनसाठी, प्रॅक्टिससाठी. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, तुमचा अभ्यास करण्याचा जो स्टॅमिना आहे हा डिमोरलायझेशनमध्ये कुठं नाही गेला पाहिजे, तो नेहमी मोटिवेशनल राहायला पाहिजे, स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी ॲटिट्यूड न केला पाहिजे. आणि जसं तुम्ही तसं करत जाल, थोडं 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 करत तुम्ही जाल, तसं तसं तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुम्हाला सक्सेस मिळतं. अभ्यास करणाऱ्या मुलांना सक्सेस मिळण्यात कुठंही प्रॉब्लेम येत नसतो. आणि JEE मेन्स, CET यांचा अभ्यास करून जी मुलं इंजिनिअरिंगला चांगल्या चांगल्या ट्रेड्सला जातात, चांगल्या ब्रांचला जातात, त्यांचा आजपर्यंतचा जो चार्टेतला इतिहास आहे, 25,000 ते 30,000 मुलं चांगल्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून आज भारतात आणि भारताच्या बाहेर वर्कआउट करतायत, जॉब करतायत, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत. त्या रांगेत तुम्हाला जायचं हे लक्षात ठेवा. तुमच्यासाठी तशी स्वतःची आयडेंटिटी बनवण्याची ही संधी आहे. आणि म्हणून जरी आत्ता 11वी-12वीत या दिवसाच्या या पिरियडपर्यंत काही समजा तुमच्याकडनं चुकून थोड्या गोष्टी झाल्या असतील, अभ्यासात लक्ष नसेल, अभ्यासामध्ये हलगर्जीपणा असेल, हे सगळं बाजूला ठेवून दररोज कमीत कमी 8 तास 10 तास सेल्फ स्टडी करायचा आहे, ज्याच्यामध्ये रिडिंग करायचं आहे, MCQ सोडवायचे, डाऊट्स विचारायचे आणि अटेंडन्स आपल्या वर्किंगला द्यायचा आहे. अशा पद्धतीनं झोपेचा आणि रिक्रिएशनचा थोडा वेळ सोडला तर जास्तीत जास्त वेळ कसा स्टडीला देता येईल असं जर तुम्ही बघितलं तर निश्चितपणे तुमचं PCM म्हणजे CET किंवा JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स क्वालिफाय झाल्याशिवाय राहणार नाही. मित्र, ज्या ज्या शाखेत किंवा ज्या ज्या आपल्या युनिटमध्ये तुम्ही शिकता तिथे तुम्हाला त्या पद्धतीनं शिकवताना आलेल्या डाऊट्स किंवा तुमच्या पेपर प्रॅक्टिस किंवा सगळ्या गोष्टींची सोय आहे. त्यातही कुठे कमी पडू नका, वेळ काढून पूर्णपणे डिव्होटेडली स्टडी करा. निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्याचा इथून पुढच्या राहिलेल्या ह्या एक 5-6 महिन्यातल्या पिरियडमध्ये आपल्याला मित्र व्हायचं आहे, त्याला कॉपरेट करून त्याच्याकडनं करून घेण्याच्या भूमिकेतनं आपल्याला बघायचं आहे. जरी त्याच्याकडनं काही मिस्टेक्स आतापर्यंत झाल्या असतील तरी त्याला करेक्ट करण्यासाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे त्या होणार आहेत. माझ्यानंतर पाटील सर बोलताना सब्जेक्टिव्ह बोलणार आहेत. याच्याशिवाय पुढे तुम्हाला तिथली तिथं शिक्षक आहेत. आम्ही इथून पुढे दर महिन्याला तुमची रिव्ह्यू रिपोर्ट मीटिंग ज्याला म्हणतोय आम्ही, आज तुम्हाला हे सगळं सांगतोय तसं पुढच्या महिन्यात आम्ही एक्झॅक्ट क्वेश्चनिंगवर तुमच्या आलेल्या मार्कांवर बोलणार आहोत. त्याच्यामुळे कृपा करून इथून पुढच्या प्रत्येक महिन्यातल्या मीटिंगला मात्र तुम्हाला ज्या ज्या टिप्स दिल्या जातील, काही व्हिडिओ करून आम्ही पाठवू, काही प्रत्यक्षात शाखांवर येऊन बोलू. त्याच्यामुळं ऑफलाईन ऑनलाईन या फॉर्मॅटमध्ये आपण जाणार आहोत, जेणेकरून आपल्याला फारसा वेळ त्याच्यात घालवता गरज लागणार नाही आणि तुमच्यापर्यंत मिनिमम टायमिंगमध्ये मिनिमम वेळेमध्ये कसं गणित बसेल आणि तुमचा स्कोअर कसा चांगला होईल यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. मी सर्व चाटेचे शाखा व्यवस्थापक, अकॅडमीचे कोऑर्डिनेटर, प्रिन्सिपल, HOD, ऑल सब्जेक्ट टीचर, नॉन टीचिंग स्टाफ या सगळ्यांचं निश्चितपणे अभिनंदन करतो पुन्हा एकदा 2024च्या रिझल्टसाठी. त्या सगळ्यांचं नक्की कॉंग्रॅच्युलेशन्स आहे. आपण मागच्या जूनमध्ये 21 जूनला सन्माननीय चाटे सरांच्या उपस्थितीमध्ये बेस्ट कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमातही आपण सगळ्या मुलांचं स्कॉलरशिप वगैरे ऑनर करून केलेलं अभिनंदन आहेच आहे. तुम्ही मित्र हो 2025मध्ये JEE मेन्समध्ये यांच्यापेक्षा जास्त मार्क घेऊन क्वालिफाय व्हावं. MST CETमध्ये आपलं रेकॉर्ड झालं आहे 100%, 99.99 वगैरे असं रेकॉर्ड झालं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता त्या रेसमध्ये यायचं आहे आणि आय एम शुअर की तुमच्यापैकी मॅक्सिमम स्टुडंट्स आहेत तसे
त्यांचे 10वी-11वीतले परफॉर्मन्स तसे आहेत. त्याच्यामुळं तुमच्यापैकी प्रत्येक मुलाला बेस्ट यश मिळेल. तुम्ही फक्त डेली व्यवस्थित वेस्ट ऑफ टाईम कुठं करू नका. दररोजचं काम दररोज करा. कारण मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की अगर आप वर्तमान में जीते हो तो आपका पास्ट एंड फ्यूचर विल बी डेफिनेटली बेस्ट इफ आई एम नॉट रॉन्ग. आर यू ॲग्री विथ मी? डेफिनेटली यू शुड से येस. कारण तुमचं भविष्य हे तुमच्या वर्तमानात आहे. त्याच्यामुळे तुम्ही दररोजचं काम दररोज करा. बिकॉज सायन्स फॅकल्टी ऑलवेज सेज दॅट इफ अँड ओनली देर इज अ कन्सिस्टन्सी, रेग्युलॅरिटी, पंक्च्युअलिटी अँड हार्ड वर्क दॅट लीड्स टू अ ब्राईट फ्युचर ओनली. असं नाही कधी होत 1-2 तास अभ्यास केला आणि त्याला JEE मेन्समध्ये CET मध्ये टॉप्स मार्क मिळाले. इट नेव्हर हॅपन्स. उलट पक्ष अभ्यास जास्त झाला पण मार्क्स कमी पडले, अशा घटना होतात. आणि त्याच्यामुळे मित्र ही एक संधी आहे. आपलं लाईफ टर्निंग पॉईंटला आहे. आपलं लाईफ बनणार आहे. आपल्याला चांगल्या अपॉर्च्युनिटीज समोर आहे. आणि ह्या जगामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये तुमचं हायर एज्युकेशन हे बेस्ट होणार आहे. गव्हर्मेंट पॉलिसीज आपल्यासाठी आहेत. CSR पॉलिसीज आपल्यासाठी आहेत. पैसा वाचून आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवरचं, राज्य पातळीवरचं शिक्षण भविष्यात आपलं अडणार नाही. कारण आपल्याकडं नॉलेज बँक असणार आहे. आणि दॅट्स वाय डू स्टडी फॉर नॉलेज बँक, नॉट ओनली फॉर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. एक्झामिनेशन विल बी द पार्ट ऑफ युअर्स. तुमचा तो पार्ट आहेच आहे. तशा अर्थानं तुम्ही करावं. अशा पद्धतीची मी तुमच्या सगळ्यांकडं डेफिनेटली अपेक्षा व्यक्त करतो. आज या वेबिनारमध्ये मी काही जे मुद्दे सांगितले ते मुद्दे नीट लक्षात घ्या. रेग्युलॅरिटी लक्षात घ्या, प्रॅक्टिस लक्षात घ्या. पालकांचा सोबतचा जो मित्रत्वाचा रोल आहे तो नीट लक्षात घ्या. आणि हे करताना कुठेही न संकोच ठेवता जरी काही चुकलं असेल तर त्याला प्रॅक्टिसमध्ये आणा, करेक्शनमध्ये आणा, डाऊट क्लिअरन्समध्ये आणा. आणि काळ, काम आणि वेग म्हणजे पिरियड विच इज इन युअर हँड, देन वर्क विच इज रिक्वायर्ड दॅट फॉर PCM, फॉर JEE पॉईंट ऑफ व्ह्यू, CET पॉईंट ऑफ व्ह्यू, अँड द स्पीड विच इज रिक्वायर्ड मीन्स रीडिंग असेल, प्रॅक्टिस असेल, सॉल्विंग असेल, MCQ सोडवणं आणि प्रॅक्टिस करणं असेल. ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घाला. निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. ते यश मिळवण्यासाठी तुम्ही अतिशय चांगलं काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी पुढच्या सेशनसाठी प्रोफेसर SJ पाटील सरांना विनंती करतो, तुम्हा सर्व BM सगळे जे जबाबदार तुमचे अकॅडमिक कोऑर्डिनेटर, प्रिन्सिपल सर किंवा टीचर्स वगैरे सगळे आहेत, त्यांनी ह्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं जर काही राहत असेल तर त्याच्याकडं विशेष लक्ष द्यावं. आणि मी नेहमी असं सांगतो की तुम्ही विद्यार्थ्यांनी भरलेली फीस यापेक्षासुद्धा तुम्ही दिलेला वेळ हा आम्हाला खूप महत्त्वाचा असतो. आणि म्हणून वेळेचा सदुपयोग करा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि पाटील सरांना मी इन्व्हाइट करतो. पुढचा सेशन त्यांनी कंडक्ट करायचा आहे. पुढचा सेशनही इतकाच 20 मिनिटाच्याच वेळेचा साधारणतः आहे. सो तुम्ही त्या पद्धतीनं ऐकाल आणि सगळे मुद्दे लिहून घ्याल अशी मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. थँक्यू. गुड इव्हनिंग टू ऑल. थँक्यू सर. सरांनी खूप छान पद्धतीनं आपणा सर्वांचा एक रिव्ह्यू घेतलेला आहे. त्याबद्दल सरांचं आभार. थँक्यू. मी जे बोलणार आहे त्या सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे ज्याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की रिमेनिंग ड्युरेशन्समध्ये JEE मेन्स आणि MHT CETची तयारी प्रॉपर कशी केली गेली पाहिजे, ज्यामुळे तुमचा सध्याचा जो स्कोर आहे त्या स्कोरमध्ये जास्तीत जास्त स्कोर ॲड कसा होईल या संदर्भात काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे. सर्वप्रथम मी असं म्हणतो की एकदा बसून तुम्ही आतापर्यंत 11th मध्ये झालेल्या टेस्ट आणि 12th मध्ये झालेल्या टेस्ट, मग अकॅडमीच्या असू द्यात, क्लासच्या असू द्यात, त्या टेस्टचा एक रिव्ह्यू जो आहे तो रिव्ह्यू घ्या. त्या टेस्टमध्ये पडलेले मार्क्स जे आहेत ते मार्क्सचा एक ॲव्हरेज स्कोर जो आहे तो कॅरी करा. म्हणजे तुम्हाला प्रेझेंट तुमची सिच्युएशन जी आहे सिच्युएशन समजून येईल की माझा सध्याचा स्कोर जो आहे मग JEE मेन्स असेल किंवा CETचा असेल तो कोणत्या लेवलचा आहे. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट जी आहे की हा जो स्कोर आहे तो मला JEE मेन्स ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय होण्यासाठी सफिशियंट आहे का,
MST CET मध्ये मला टॉप कॉलेजेस मिळण्यासाठी तो सफिशियंट आहे का हे लक्षात घ्या. यासाठी काय करावं लागेल तर सर्वप्रथम तुम्हाला मागील 3 वर्षांचा रिव्ह्यू तुम्ही ऑलरेडी घेतला असेल, नसेल तरी सुद्धा आपापल्या कॅटेगरी वाईज तुम्हाला किती कट ऑफ होता. जसं मी सांगेन की JEE मेन्स 2024 चा जर आपण कट ऑफ पाहिला तर अनरिझर्व्ड कॅटेगरी जी आहे याच्यासाठी 100 पर्सेंटाईल टू 93.23 पर्सेंटाईल पर्यंतचा कट ऑफ आहे. म्हणजे 93.23 पर्सेंटाईलच्या पुढचे विद्यार्थी हे सिलेक्ट झालेले आहेत JEE ऍडव्हान्स साठी. जर आपण ओबीसी साठी पाहिला तर तो 76.67 साठी आहे. SC साठी तो कमी आहे म्हणजे 60 पर्सेंटाईल आहे आणि ST साठी तो 46.69 पर्सेंटाईल असतात. आणि मग त्यांच्यामध्ये एक निगेटिव्ह अप्रोच तयार होतो की माझा अजून ऍडमिशन साठी लागणारे मार्क्स खूप आहेत, 94-95 पर्सेंटाईल पर्यंत जायला मला खूप कष्ट घ्यावं लागणार आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थी माघार घेतात. असं करू नका. सर्वात महत्त्वाचं आहे तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे हे केल्यामुळे वाढणार आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला सांगायला मला असं वाटेल की 93 पर्सेंटाईल जो स्कोर सांगितला याच्यासाठी मिनिमम 100 मार्क्स जरी असतील आउट ऑफ 300 मार्क्स जे आपण म्हणतो आहोत, या 300 JEE मेन्स मध्ये हे सफिशियंट आहे. त्याच पद्धतीनं 95 पर्सेंटाईल पेक्षा अधिक CET मध्ये मार्क्स तुम्हाला जर हवे असतील तर सर्वसाधारणपणे तुमचा स्कोर जो आहे तो 155 टू 160 CET मध्ये असेल तरी सुद्धा तो खूप छान स्कोर आहे. मग सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल हा एवढा स्कोर मला करायचा आहे म्हणजे इन अँड ॲव्हरेज आपण एक टार्गेट करू की 160 मार्क्स आपल्याला JEE मेन्सच्या स्कोर साठी लागणार आहेत. म्हणजे आपल्याला 40 MCQs आपले बरोबर यायला पाहिजे. आणि जर आपल्याला 160 गुण CET ला घ्यायचे असतील तर सर्वसाधारणपणे आपण पाहिलं असेल की 100 गुण जे फिजिक्स क्वेश्चन्स जे आहेत यापैकी 80% क्वेश्चन्स आणि सर्वसाधारणपणे मॅथ्सचे जे 50 क्वेश्चन्स आहेत त्याच्यापैकी 30 क्वेश्चन्स सॉल्व्ह होणं अपेक्षित आहे जेणेकरून तुम्ही त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकाल. हे झालं की आपल्याला किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. यानंतरचा तिसरा मुद्दा जो मला सूचित करायचा आहे की हे मार्क्स मिळवण्यासाठी पहिल्यांदा तुमच्याकडे मटेरियल जे आहे हे मटेरियल उपलब्ध आहे का, ज्याच्यामध्ये NCERT टेक्स्टबुक माझ्याकडे आहेत का, मी नोट्स फॉलो करतो आहे का, त्याचबरोबर काही रेफरन्स बुक सब्जेक्ट वाईज मी घेतलेले आहेत का, ती रेफरन्स बुक माझ्या सोबत आहेत का, आणि मग याच्यानुसार मी शॉर्ट ट्रिक्स करतो आहे का हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणजे सफिशियंट मटेरियल. त्यानंतर मी वर्गामध्ये शिकवताना लक्ष देतोय का, व्यवस्थित समजून घेतोय का, न समजला कंटेंट टीचरांच्याकडून पुन्हा रिवाइज करून घेतोय का, आणि तो घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी माझ्याकडे एक पॉकेट डायरी आहे का, ज्या पॉकेट डायरीमध्ये मला न समजलेले मुद्दे मी नंतर जाऊन टीचरांना विचारणार आहे त्याच्यासाठी ते लिहून ठेवायचे आहेत. यासाठी पॉकेट डायरी असणं गरजेचं आहे. आणि मग हे करत असताना तुमच्याकडे सेल्फ शॉर्ट नोट्स प्रिपेअर करण्याची टेक्निक तुम्हाला आता डेव्हलप करावी लागेल. कारण का JEE मेन्सच्या फर्स्ट अटेम्प्ट साठी आपल्याकडे आता 150 दिवसांचा जवळजवळ कालावधी राहिलेला आहे. आणि जर आपण CET साठी भरपूर कालावधी आहे, पण या कालावधीमध्ये आपल्याला अभ्यास करताना JEE मेन्सचा 11+12 चा अभ्यास करायचा आहे. आणि तोही जानेवारी पर्यंत करायचा आहे. कारण का जानेवारी आणि फेब्रुवारी आपल्याला बोर्ड एक्झाम साठी द्यावे लागणार आहेत. आणि नंतर एक 40 दिवसांचा वेळ आपल्याला सेकंड अटेम्प्ट साठी मिळणार आहे. MST CETच्या विद्यार्थ्यांना 80% बोर्डचा सिलेबस असल्यामुळे त्यांनी बोर्ड परफेक्ट करा आणि बोर्डची एक्झाम झाल्यानंतर 40 दिवस मिळतात, त्याच्यामध्ये तुम्ही 11वीचा अभ्यासक्रम जो आहे तो 11वीचा अभ्यासक्रम करू शकता. पण हा अभ्यासक्रम करत असताना जे मटेरियल तुम्ही यूज करता आहेत ते मटेरियल प्रॉपर करतो आहोत का, नियर अबाउट 250 MCQs माझ्याकडे कलेक्टिव्ह आहेत का चॅप्टर वाईज, म्हणजे एव्हरी चॅप्टर्स वरती 250+ MCQs. मग ते 3 काठिण्य पातळीवरती असायला पाहिजे, डिफिकल्टी लेवल्सला असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये इझी लेवल, मीडियम लेवल अँड डिफिकल्ट लेवल. 40-40-20 तुम्हाला पॅटर्न माहित आहे, प्रत्येक टीचर्सनी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानुसार माझ्याकडे ती क्वेश्चन बँक आहे का, आणि ती क्वेश्चन बँक नुसती असून चालणार नाही, पिरियडिकली त्यातले काही क्वेश्चन्स मी रिवाइज करतोय का, ते सोडवतोय का, यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आता जेव्हा आपण चर्चा करतोय की आता अभ्यास कसा करायचा आहे, नेक्स्ट मुद्दा जो आहे तो म्हणजे तुमच्या राहिलेल्या कालावधीमध्ये तुमचं स्टडी प्लॅन काय असायला पाहिजे. मगाशी सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं इन अँड ॲव्हरेज तुमच्याकडे अकॅडमीचे विद्यार्थी असाल तर अकॅडमीचं वर्किंग सोडून
इन अन ॲव्हरेज 6 तासांचा सेल्फ स्टडी तुम्ही केलाच पाहिजे. मॅक्झिमम तो 8 to 10 आवर्स पर्यंत जाईल, पण 6 आवर्स मी तुम्हाला सांगेन की सकाळी 6:30 ते सर्वसाधारण 8 याच्यामध्ये 1.5 तास तुम्हाला मिळेल. कॉलेज सुटल्यानंतर संध्याकाळी 6 ते 8 याच्यामध्ये 2 तास मिळतील आणि रात्री पुन्हा 8:45 ते 10:45 असे 2 तास मिळतील. म्हणजे सर्वसाधारणपणे तुमच्याकडे 5.5 ते 6 तासांचा योग्य असा वेळ मिळतो आहे. 11 ते 5:30 तुमची साऊंड स्लीप होते, 6.5 तासांची झोप तुम्हाला सफिशियंट आहे. आणि मग बाकीचा कालावधी वर्गात समजून घेणं असेल, रिक्रिएशन असेल, खेळणं असेल, याच्यासाठी द्या. हे पहिल्यांदा प्लॅनिंग करून घ्या आणि न चुकता इथून पुढचे 150 ते 160 दिवस हे टाइम टेबल फॉलो करा. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी जी आहे ती कन्सिस्टन्सी फॉलो करा. हे करत असताना या तिन्ही सेशन्स मध्ये 3 सब्जेक्ट वेगवेगळ्या वेळी घ्या. मॉर्निंग सेशनला तुम्हाला जो अवघड सेशन वाटतोय तो घ्या. आफ्टर इव्हिनिंग सेशनला पहिल्या सेशन मध्ये जो इझी वाटतोय तो घ्या आणि आफ्टर डिनर एक सब्जेक्ट जो आहे तो तुम्ही घ्या. त्याच्यावरती मी कंपल्सरी करत नाही, पण तुम्हाला मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आता मॅथ्स मध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे तर मॅथ्स मध्ये तुम्हाला थेरॉटिकल कॉन्सेप्ट ही लक्षात घ्याव्या लागतील आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुमच्याकडे डेव्हलप करावं लागेल. आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला थेअरीच्या कॉन्सेप्ट, फॉर्म्युलेस हे तुम्हाला एकत्रित करावे लागतील. फॉर्म्युलेस काही बाय हार्ट करावे लागतील, काही ट्रिक्स त्याच्यासाठी तयार करावे लागतील आणि मग तुम्हाला कोअर जे आहेत ते हाय स्कोरिंग युनिट्स वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. म्हणजे मॅथमॅटिक्स मधले कोणते स्कोर आहेत, फॉर एक्झाम्पल मी असं म्हणेन की तुम्हाला लिमिट, कंटिन्युटी आणि डिफरन्शिएबिलिटी या कॉन्सेप्ट वरती काम करायचं आहे. तर याच्यामध्ये एक्झॅक्ट जर आपण पाहिलं तर सब युनिट्स मध्ये मग रिअल व्हॅल्यूड फंक्शन्स काय आहेत, लिमिट्स का कॉन्सेप्ट काय आहे, कंटिन्युटीचे फॉर्म्युलेस काय आहेत, मीन व्हॅल्यू थेरम्स काय आहेत, त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत. अशा पद्धतीनं एक युनिट सिलेक्ट केल्यानंतर त्या युनिट्स मधले सब पॉइंट्स जे आहेत, जे इम्पॉर्टंट सब पॉइंट्स आहेत की एक्झाम ओरिएंटेड एम्फसाइज केले जाऊ शकतात, त्याच्यावरती तुम्ही जास्त भर दिला पाहिजे. तिथे तुम्ही कमांड तयार करणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीनं मी एव्हरीडे मॅथ्सचे काही सम्स हे सोडवलेच पाहिजेत, ट्रिक्स कलेक्ट केल्या गेल्या पाहिजेत. कारण का शॉर्टकट्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. तुम्ही लेंदी एमसीक्यू फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन सोडवताय ज्याच्यामध्ये न्यूमरिकल्स टफ जात आहेत आणि मग सिली मिस्टेक्स होत आहेत, या कशा अवॉइड होतील तर ओनली बाय प्रॅक्टिस. त्यामुळे मॅथ्स मध्ये प्रॅक्टिस प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. त्या ट्रिक्स करेक्ट करायच्या की जेणेकरून 2 or 2.5 हाफ मिनिट्स मध्ये तुमचा एक न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह होणं अपेक्षित आहे. जर आपण फिजिक्स पाहिलं तर फिजिक्स मध्ये काय आहे तर डीप अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्सेप्ट्स अँड अप्लाइंग द व्हेरियस सिनॅरिओज त्याचे जे आहेत हे आपल्याला वापरता आले पाहिजेत. पहिल्यांदा फिजिक्सची कॉन्सेप्ट समजून घ्या आणि ही कॉन्सेप्ट समजताना टीचर जे सांगतायत त्याच्याकडे लक्ष द्या. एखादी कॉन्सेप्ट समजली नसेल तर ती टीचरांच्याकडून समजून घ्या आणि ती कॉन्सेप्ट समजताना काही बेसिक गोष्टी लागतील, जसं फाउंडेशनचं वर्क लागतं त्या पद्धतीनं ते फाउंडेशनच्या कॉन्सेप्ट तुमच्या सोबत असायला पाहिजे. या करत असताना तो एक युनिट परफेक्ट करा, कोर कॉन्सेप्ट वरती भर द्या आणि मग त्यातले फिजिक्स मधले सर्वच्या सर्व युनिट्स करावेत. हे मेरिट साठी गरजेचं आहे. पण जर आपण एक्झाम ओरिएंटेड अप्रोच ठेवला असेल तर त्यातले महत्त्वाचे युनिट्स कोणते आहेत तर मग फिजिक्स मध्ये आपण जसं सांगतो की मेकॅनिक्स वरती भर द्यायला पाहिजे, ऑप्टिक्स वरती काम करायला पाहिजे, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझमचे काही क्वेश्चन्स आहेत जिथे वारंवार ट्रेस केला जातो ते पाहिले गेले पाहिजेत. थर्मोडायनॅमिक्स असेल, मॉडर्न फिजिक्स असेल, याच्यावरती वारंवार क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. मग या सगळ्या चॅप्टरच्या बेसिक कॉन्सेप्ट माझ्या क्लिअर आहेत का, मग त्याच्यातल्या थेरॉटिकल क्वेश्चन जे आहेत ते माझे सॉल्व्ह होत आहेत. पण न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन्स होताना मला खूप टफ जातोय, फॉर्म्युलेस लक्षात येत नाहीत, त्याचे युनिट्स लक्षात येत नाहीये, कन्व्हर्शन जे आहे कन्व्हर्शन्स मध्ये माझ्या सिली मिस्टेक्स होत आहेत. कारण का न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन सोडवताना कन्व्हर्शन्स आणि न्यूमरिकल्स म्हणजे 0.0, 0.1, 0.2 असा सुद्धा स्लाइट डिफरन्स जो आहे तो तुमच्या क्वेश्चन्सच्या आन्सर्स वरती इफेक्ट करू शकतो. त्यामुळे याच्याकडे बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. बरेच मेरिटोरियस विद्यार्थी ह्या सिली मिस्टेक्समुळे काही मार्क्स घालवतात आणि मग निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुमचा ॲव्हरेज स्कोर जो आहे तो वाढता वाढता तो कमी व्हायला लागतो. कारण का आपल्याला असं वाटतं की काही क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहेत ते बरोबर येत आहेत, पण ह्या सिली मिस्टेक्समुळे तुमचे काही मार्क्स जे आहेत ते मार्क्स जात आहेत. यानंतरचा तिसरा विषय जो आहे तो केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीमध्ये आपण जर सर्वसाधारण पाहिले तर त्याचे 3 भाग होतात. एक फिजिकल केमिस्ट्री, एक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री, असे 3 वेगवेगळे सेशन आहेत.
ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं की आपल्या पुढे फक्त एकच चॅप्टर लक्षात येतं की जीओसी. जीओसी 1 असेल, जीओसी 2 असेल, यावरचा अभ्यास करत असताना मग त्याच्या रिएक्शन्स काय आहेत, त्याचे मेकॅनिझम्स काय आहेत, त्या मेकॅनिझम लक्षात ठेवण्यासाठी कंडिशन्स काय आहेत, ह्या मी वेगळ्या केलेत का? मी असं म्हणेन की याच्यासाठी तुम्ही अगदी ड्रॉइंगची बुक घेऊन त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केलं, त्याचबरोबर तुम्ही पाटी पेन्सिल घेऊन प्रॅक्टिस केलं, खूप छान होतं. कारण का पाटी पेन्सिलवरती तुम्हाला इरेजर सारखं तुम्हाला रब करून आन्सर करेक्ट करता येतं. पेननी लिहिताना बऱ्याच वेळा काय होतं की पेननी लिहिल्यानंतर ते रब करून त्याच्यावरती पुन्हा आन्सर्स लिहिलं तर ते कन्फ्युजन होतं आणि नेक्स्ट टाइमला त्याच गोष्टी पुन्हा लक्षात येतात. यासाठी प्रॅक्टिस करण्याची टेक्निक जी आहे ती टेक्निक बदलावी लागेल. त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट जे आहेत ते केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती घ्यावे लागतील. कारण का इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे टाइम स्पेंड करणार आहे, तिथे जास्तीत जास्त वेळ लागतो. मग पिरियडिक टेबल असतील, मग एस ब्लॉक आहे, पी ब्लॉक आहे, ट्रान्झिशन एलिमेंट्स मला करायचे आहेत. या सगळ्यांचा अभ्यास करताना काही ट्रिक्स लक्षात घेऊन शॉर्टकट क्रिएट करून केले पाहिजेत, पण इनऑर्गॅनिकला. आणि मग फिजिकलला तर थेरॉटिकल तुम्हाला पार्ट लक्षात ठेवावा लागेल. याच्यासाठी एनसीईआरटी टेक्स्टबुक मी लाईन टू लाईन रीड केलेलं आहे का, हायलायटरचा योग्य वापर मी करतो आहे का, जिथे जिथे तुम्हाला हायलाइट करता येते तिथे तिथे आहे. काही ट्रिक्स ज्याच्या आपण शॉर्ट ट्रिक्स करतोय त्या शॉर्ट ट्रिक्स तुम्ही त्या पेजवरती चिटकवलेल्या आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि मग ह्या केमिस्ट्रीचा अभ्यास करण्यासाठी या काही ट्रिक्स आहेत. आता विद्यार्थी मित्रो, मॅथ्स तयारी करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या, फिजिक्सच्या काही गोष्टी लक्षात घेतल्या, केमिस्ट्रीच्या गोष्टी लक्षात घेतल्या. आता सर्वात महत्त्वाचं आहे की माझा अभ्यास झाल्यानंतर एक्झॅक्ट माझा अभ्यास एक्झाम ओरिएंटेड झालाय की नाही हे कुठे तपासलं जाईल, तर हे तपासलं जातं आपल्या टेस्टमध्ये. आणि म्हणून आपण अकॅडमीच्या वर्किंग मध्ये असेल किंवा क्लासेसच्या वर्किंग मध्ये आपल्या नंबर ऑफ टेस्ट जास्त का असतात, त्याचा मागचा उद्देशच असा आहे की समजलेला कंटेंट एक्झाम मध्ये मांडल्याशिवाय आणि एक्झामचा रिझल्ट आल्याशिवाय आपल्याला आपण कुठे आहोत ते समजणार नाही. कारण का नुसता अभ्यास होऊन चालणार नाही. आणि याच्यासाठी ज्या ज्या एक्झाम होतात त्या एक्झाम व्यवस्थित द्या, त्या एक्झाम मधले क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह करा. आणि सॉल्व्ह केल्यानंतर जेव्हा वर्गात टीचर डिस्कस करतील, तुम्हाला त्याचे मार्क्स सांगितले जातील, त्यानंतर मात्र त्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करा. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नुसते मार्क्स ऐकू नका, तर या मार्क्स बरोबर तुम्ही हे लक्षात घ्या की माझे क्वेश्चन्स कुठे चुकले, ते माझे क्वेश्चन्स का चुकले, आणि हे चुकले असताना मग मला ते समजले नव्हते, मी टीचरांच्याकडून समजून घेणार आहे. समजले होते पण माझा अभ्यास झाला नाही, मी स्टडी पिरियडचा माझा स्टडीचा अभ्यास जो आहे कालावधी जो आहे तो वाढवणार आहे. अभ्यास केलाय, समजलेले आहे, पण मला विदिन पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये ते सॉल्व्ह होत नाहीयेत. मला म्हणजे याच्यासाठी ट्रिक्स डेव्हलप करावे लागतील, शॉर्टकट क्रिएट करावे लागतील, ओन काही ट्रिक्स तयार करावे लागतील. ते करण्यासाठी मला वेळ दिला पाहिजे, याच्यासाठी टीचरचा गायडन्स घेतला पाहिजे. आणि मग त्या पेपरचा अनालिसिस करून पुन्हा एकदा तो पेपर सॉल्व्ह करून त्या पेपर मधल्या ज्या मिस्टेक्स आहेत त्या मिस्टेक ओव्हरकम केल्या गेल्या पाहिजेत. आणि जर अशा पद्धतीनं प्रत्येक महिन्याचं एक मूल्यमापन तुम्ही केलं इथून 5 महिने, तर 100% सांगतो या ट्रिक्स वापरल्यानंतर तुमची मार्क्स ही ट्रिमेंडस वाढणार आहे. तुम्ही मेरिटोरियस होणार आहात. म्हणजे ऍव्हरेज आता 70 to 80 पर्सेंटाईल मध्ये जो विद्यार्थी आहे तो 95 पर्सेंटाईल प्लस जायला काहीच अडचण येत नाही. कारण का पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलचा डिफरन्स तुम्हाला आता माहीत झालेला आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचे आहे, MHT CET ची एक्झाम असेल किंवा JEE मेन्सची एक्झाम असेल, ही एक्झाम क्रॅक करणं खूप अवघड नाही आहे, हे लक्षात घ्या. ते खूप महत्त्वाचं आहे. कारण का आपल्यावरती एक्झाम अवघड आहे असं म्हणायला लागलो की ते अवघड वाटतं, पण जर आपण रोजच्या अभ्यासक्रमावरती रोजच्या रोज जर कॉन्सन्ट्रेट करत गेलो तर काहीच वाटणार नाही. म्हणजे 1000 स्टेप्स असणाऱ्या एखाद्या मंदिराला आपल्याला व्हिजिट द्यायची असेल तर पहिल्या स्टेप्स वरती आपण त्या मंदिराकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ते खूप अवघड आहे आणि मला ह्या 1000 स्टेप्स ज्या आहेत त्या चालणं होणार नाहीये. पण दुसरा विचार जर असा केला की मला 1000 स्टेप्स चालायचे आहेत, पण पहिल्या टप्प्यामध्ये मी 10 कंप्लीट करतो, 10 पर्यंतच पहिल्यांदा त्या लक्षात घ्या, 10 वरती गेल्यानंतर नेक्स्ट 10, अशा पद्धतीने केला तसं आता मी म्हणतोय 10 पॉइंट्स करत गेला तर आपल्याकडे 160 दिवसांचा कालावधी JEE मेन्स साठी आहे. MHT CET साठी तर भरपूर कालावधी आहे. आणि मग थोडी थोडी तयारी करत गेला, सम ॲश्युअर्ड तुमच्याकडे आला आणि सम टोटल झाली की मार्क्स वाढणार आहेत. पण आज टेन्शन घेऊ नका, आजच्या टेस्टलाच मला 95 पर्सेंटाईल मार्क्स पाहिजेत असं करू नका. डेफिनेटली तुम्ही ते अचीव्ह करणार आहात आणि नेक्स्ट
एक्झाममध्ये आपण चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे सर्व विद्यार्थी मॅक्झिमम मार्क्स घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. नेक्स्ट सेशन्समध्ये सुद्धा आपण याच पद्धतीने ट्रिक्स देणार आहोत, कारण का काल काय झालेलं आहे हे न पाहता आजपासून अभ्यास करायचा आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये नेक्स्ट मंथ मध्ये काय करणार आहोत या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर हे सर्व मुद्दे तुम्ही एकत्रित करा, लिहून काढा, ते तुमच्या स्टडी रूमच्या स्टडी टेबलच्या समोर डिस्प्ले करा आणि या पद्धतीने अभ्यास करा. आय अश्युअर दॅट की तुम्ही सक्सेसफुल होणार आहात आणि तुम्ही मेरिट मध्ये येणार आहात. आय विश ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी. थँक्यू.